नमस्कार मंडळी, मी प्रथमेश कोकरे म्हणजेच रॉयल पद्या परत एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनलवर. आणि बसची तिकीट पण वाढलेली, जवळजवळ 5 रुपयाची 10 रुपये झाली आहे. काय हे दिवस आलेत, वा चांगली गोष्ट आहे. तुम्ही आज विचार करत असाल बसमध्ये काही करतो आहे. बसमध्ये म्हणजे आज मी चाललो आहे गावाला. तर आज ट्रेननीच प्रवास करायचा होता. तर बोललो जाऊया आपण ब्लॉग पण बनूया आपला छोटासा. जास्त मोठा होणार नाही हा ब्लॉग, जास्त म्हणजे नॉर्मली 5 ते 10 मिनटाचा होईल. जस्ट इथे बसमध्ये बसलो आणि हा आमच्या इकडचा फेमस भाऊचा वडापाव. इथून बसमधून मला स्टेशनला जायचं आहे. स्टेशनवरून मग तिथून ठाण्याला असा थोडा प्रवास आहे. आता सध्या तिकीट काउंटरला आलेलो आहे मी. तिकीट काउंटरला तिकीट काढू. सध्या तरी तिकीट काढलेली आहे आणि आता भांडूप स्टेशनला ट्रेनची वाट बघायची आहे. इथून डायरेक्ट ठाण्याला जाणारी ट्रेन पकडायची आहे. ठाण्यावरून मग आपल्या कोकणात जाणारी ट्रेन पकडायची आहे. ट्रेन आली, ट्रेनमध्ये बसलो पण आहे, भांडूपवरून निघालेली पण आहे. आता आहे नॉर्मली संध्याकाळची गर्दी असते तेवढीच आहे. ठीक आहे, चालते एवढी गर्दी. ठाण्याला तरी उतरलेलो आहे, पण ठाण्याला एवढी गर्दी का ते समजत नाही. बिकॉज बायचान्स मला असं वाटतं आहे की सगळे गावीत जाणारे असतील असं मला तरी वाटतं आहे. स्टेअरकेस पण पूर्ण फुल भरलेलं आहे, बापरे माझ्या. वरतून ब्रिजवरून आपल्याला जायचं. आता 4 नंबरला होतो, 4 की 3 नंबरला होतो. 3 नंबरवरून आता जायचं आहे 8 नंबरला. ब्रिजवरून जाऊ. 8 नंबरला आपली गाडी लागेल, कोकण कन्या इथे खाली लागेल. आज गर्दी नाही वाटतं. गर्दी नाही आहे की आहे, स्टार्टिंगला बघतोय तर नाहीच वाटतं आहे. पण माझ्यामध्ये पुढे असेल गर्दी. हो आहेच, लाईन लागलेल्याच आहेत बऱ्यापैकी, लोक पण उभे आहेत. अरे वा, बऱ्यापैकी लाईन आहे, म्हणजे गर्दी भेटण्याची शक्यता आहे. ह्या माझा नंबर आहे, इथे लावलेला आहे याने नंबर माझा. अरे बापरे, लाईन तर खूप बऱ्यापैकी आहे त्यातले त्यात. आत्ता अर्धा 1 तास झाला इथं उभा आहे मी. लाईन असली वाढली आहे ना, खूप मोठी झाली. आता हा डाऊट वाटतो मला की ट्रेनमध्ये बसायला भेटेल की नाही. 40वा नंबर आहे. बघू आता कसं काय होतं. ही पूर्ण तुम्हाला दिसते, ती पूर्ण लाईनच आहे एवढी मोठी. आणि ही कोणती ट्रेन मांडवी असेल बायचान्स. ट्रेनमध्ये चढलो पण व्हिडिओ वगैरे काय काढताच आला नाही. आणि सध्या तरी मी बायचान्स पनवेल किंवा रोह्याच्या दरम्यान आहे. आणि एवढी गर्दी आहे ना, रोहा किंवा संगमेश्वर, पनवेल मागाशी सोडलं आहे. एवढी गर्दी आहे ना, बसायला सुद्धा जागा नाही. एकदम थोडं खाली ॲडजस्ट केलं आहे, परत मग उभं राहिलो गर्दी वाढल्या त्याची. हे बायचान्स आम्ही संगमेश्वरच्या पुढे आहोत वाटतं, असं वाटतं मला. संगमेश्वर नाही, ही दिसते ती तुम्हाला राजापूरची गर्दी दिसते, एवढी दिसते. म्हणजे विचार करा, राजापूरपर्यंत जर एवढी गर्दी असेल तर रात्रभर काय असेल ट्रेनवर. चला, माझा आता नेक्स्ट स्टॉप येईल म्हणजेच वैभववाडी. आणि बाहेरचा नजारा बघून घ्या, काय हिरवळ आहे ती. वा वा वा, छान, अप्रतिम. असा नजारा बघायला भेटेल का कोकणाशिवाय कुठे अजून. वैभववाडीला तरी आलेलो आहे सध्या आणि ट्रेनमधून उतरले, बॅग वगैरे सगळं घेऊन आपले. आणि जी पुढे तुम्ही गर्दी बघताय ना, पूर्णच्या पूर्ण भरलेला आहे स्टॉप. वा, काय ती गर्दी, एवढी गर्दी मी पहिल्यांदा बघितली. राजापूरपर्यंत गर्दी मी पहिल्यांदा बघितली. ह्याच्या आधी कधीच बघितली नव्हती एवढी गर्दी. बाई ही लास्ट असेल ट्रेनची राईड म्हणजे ट्रेनमधून प्रवास. याच्यानंतर मला तर नाही माहीत मी करेन की नाही करेन. हे आणि आमचं वैभववाडी स्टेशन. नमस्कार मंडळी, प्रवास सध्या तरी इथपर्यंत संपला आहे.
मुंदिल टेट्यावर तरी आलो आहे आम्ही आणि आता चालत जातो आहे. गाडी नसली की असे परिश्रम करावे लागतात. ठीक आहे. आणि वैभववाडी स्टेशनवरून उतरल्यावर तिथून हे घेतली आपली काय म्हणतात 6 सीटर. त्याच्यात पण व्हिडिओ काढायला भेटला नाही. त्याच्यानंतर तळ्यात उतरून मग पुढे हे केलं, टेम्पो भेटला एक, त्याने लिफ्ट दिली. मग तिथून असा प्रवास झाला आहे आपला. आणि आजचा टोटल प्रवास सांगायचा झालाच तर एकदम भंगार एक्सपिरियन्स होता. एकदम भंगार म्हणजे भंगार. परत ट्रेननी मला तर वाटत नाही मी कधी प्रवास करेन असं. आता चालत तरी जायचं बघू. जवळजवळ 2-3 किलोमीटर असेल बाय चान्स. ही आमची प्राथमिक विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, सॉरी प्राथमिक नाही. सुमसाम रस्ता आहे. गावचे रस्ते सुमसामच असतात आहे. आणि आजूबाजू जरा बघून घ्या लोकेशन, काय क्वालिटी दिसतं आहे. किती दिवसांनी नाही किती वर्षांनी या रस्त्याने चालतं. जवळजवळ 5 ते 6 जास्तच पकडून चाला. इथून चालणं तरी झालंच नाही. ह्या रस्त्याचं काम नव्हतं झालं तेव्हा लास्ट टाईम चाललेलो, तेव्हा पण मुंबईवरूनच येत होतो काहीतरी. पण आज एवढी भंगार होती ना गर्दी, काय सांगू. आपण ठाण्यावरून पकडली तिथं तर होतीच कचून. त्याच्यानंतर नॉर्मली संगमेश्वर खेड वगैरेला खाली होते, तिथे झालीच नाही अजिबात. तिथून मग डायरेक्ट मला वाटलं रत्नागिरीला पण नाही झाली. मग राजापूरला झाली नॉर्मल. गाडी नसली की असं चालायला लागतं यार. हा एक वैतागच आहे. आणि पुढचं हे बघून घ्या कसलं पाहिजे. आणि फणसाचा काय वास येतो कडक. गेलं की फणस आंबे दाबायचे आहेत मजबूत, मजा येईल. आणि आज बरेचशी लग्न पण आहेत, बरेच वराडं पण दिसली रस्त्याने जाताना. आणि मी हा असा काय माहिती आवाज येतो आहे नाही येत आहे प्रॉपर. कधी तर मी असं म्हणजे ब्लॉगिंग सेटअप केलंच नव्हतं. आपलं माईक अटॅच करायचं मोटो ब्लॉगला, तेच आपल्याला माहिती आहे. पुढचं काय वाटतंय ना घनदाट. नाईस वन. हे आमचं दिसतंय ते विठला देवीचं मंदिर आहे. इथे काहीतरी काम चालू आहे, मरम्मत वगैरे. इथं भजन वगैरे कीर्तन एक नंबर असतं. हाई टॅक्सीवाला कोण आहे काय ओळखीचं नाही. आमचं विठला देवीचं मंदिर. इथे खूप बरेचसे कार्यक्रम होतात. बाई सुखरूप आणल्याबद्दल धन्यवाद. जाताना पण सुखरूप नाही का माझ्या आई. चला तुझं भारी वाटतं ना मंदिर. काहीतरी काम चालू आहे, शेडबीड काहीतरी कार्यक्रम असणार त्याच्यामुळे. एकदा ना इथे मी गाडी शिकता ना एकदम कुत्र्यासारखं पडलेलो, एकदम बेकार. इथून हे स्ट्रेट आलेलो, इथून इकडे वळवलेली, पण इथून अशी मला वरती नेता नाही आली. इथून गेलो असा स्ट्रेट ह्या वहीत गेलेलो. कसला पडलेलो बापरे माझ्या. कोणतरी येते ओळखीचं असेल कोणतरी. नाही ओळखीचं तर नाही. इथून असं आलो आणि डायरेक्ट अशा या वहीतच गेलेलो. लय बेकार पडलेलो तेव्हा ना. नॉर्मली नवीन गाडी शिकत होतो. बाय मस्त पडलेलं, पण लक्षात राहतं ते एकदम भारी. आणि आत्ताची वाजलेत किती 11ला 5 मिनिटात बायच्या. तरी पण ना असलं ऊन लागतं. ऊनाचं नाद नाही बाई, कुत्र्यासारखं ऊन लागतं. ही बॉटल आहे ना, ही 3दा रिफिल केली मी. आता ही पण संपायला आली, अर्धी झाली, अर्धी बाकी आहे. जाम ऊन आहे. आणि मुंबईला अशी शांतता भेटेल काय अशा रस्त्यावरून कोणत्याच. आणि ह्या टायमिंगला भाई चाहिए तो अपने को ये चाहिए, ये सुख चाहिए. ये भारी वाटतं ना. आपण चालतो आहे फक्त आपल्या पायांचा आवाज येतो बस, बाकी काय नाही. आजूबाजूला झाडं हलत आहेत त्यांचा आवाज, परत पक्ष्यांचा आवाज.
आजूबाजूला काय ना काय आहे ते. हे पाहिजे आपल्याला, अजून तरी अजून काय नाही पाहिजे. ह्याच्यामध्ये सगळं सुख आहे आणि हे सुख कधी अनुभवायला भेटणार आहे काय माहिती. आणि हा आमचा लागलेला मस्तपैकी चढाव दणदणीत. आणि बरेच टायमिंगला मला काही काही लोक म्हणतात की तू चेहरा का नाही दाखवत. मी शूट करतो माझा चेहरा वगैरे नॉर्मली, पण काय माहिती मी एडिट करताना ना मला माझी इच्छाच नाही होत बाई दाखवावं असा. मग तेवढा मी पाठ ना कायमचं कटच करून टाकतो. नाही माहीत का कट करतो बाई. चढावं लागलं दम पण मजबूत लागला. हे बघा कसला गरगरीत चढाव आहे आईच्या गावात. पहिला हा असा रस्ता नव्हता, एकदम मातीचा होता. कोणाचा तरी फोन आला, पप्पाचा नाही तर मम्मीचा असणार 100%. बघूया. हा समोर जो मातीचा रोड दिसतोय ना खराबवाला, हा आला ना कायमचा जीवात जीव येतो. असं वाटतं की घर 5 मिनटावर आलं. कायमच आहे. गाडी चालवत असलो तरी पण सेम आहे सिच्युएशन, आणि चालत असलं तरी सेम सिच्युएशन आहे. इसमें भाई अलग ही मजा आहे. आणि ह्या साईडून गेलात तर आमची मसवट आहे. मसवट म्हणजे स्मशानभूमी आहे. या रस्त्याने असं गेलात तर तिथे झाडांचा गुच्छा दिसतो. तिथे जरा पुढे नॉर्मली चिल ह्या साईडला अशी. आणि वा नॉर्मली सावली तरी आली. आणि ते काजी धरले नाहीत, काढल्या वाटतात. आमच्या नाहीत, आमच्या अजून खूप लांब आहेत. आमच्या धरून काढल्या असतील, नाहीतर नसतील काढल्या, बघावं लागतील. हे एक सुखच आहे वेगळं. इथे आलं की वाटतं भैया आता मी घरात आलो असं. कनेक्शन बोलते, कनेक्शन. ठीक आहे. बरं, आज आपला वेगळा व्लॉग होणार होता, बायचान्स हरिहरेश्वरचा होणार होता, पण नाही झाला. मला गावी यायचं होतं, काही काम होतं माझं इथे, म्हणून आलो आहे. बघू हरिहरेश्वरचा पण लवकरात लवकर करू, बघू. आणि बरेच लोक म्हणतात की एकटा जातो, आम्हाला पण हे जरा म्हणजे आहेत 2-3 जण यूट्यूबवर, म्हणजे यूट्यूबवरून भेटलेले आपल्याला सबस्क्रायबर. 4-5 जण आहेत, 2-3 नाहीत, 4-5 जण आहेत. ते म्हणतात दादा कधी नेत असलास तर, म्हणजे कुठे जात असलास तर सांगून जा. कधी म्हणजे माझे पण प्लॅन असे होतात ना, अचानक भयानक होतात. मला पण नसतं माहीत मी कधी कुठे जाणार आहे, असं पण आहे. त्याच्यामुळे सांगता पण येत नाहीत, नक्की कन्फर्म सांगता येत नाही की मी कधी कुठे चाललो आहे ते. असा पण मग नंतर विषय होतो. मग त्यांना मी तसं सांगू शकत नाही ना, असंच आहे. ठीक आहे, बरं घेऊया तुमची गाठभेट. परत एकदा भेटू नवीन एका व्लॉगमध्ये, नवीन एका कथेसोबत. चला सध्या तरी बाय. आता चेहरा दाखवला, हा कट नाही करणार, कसा पण असू दे. ठीक आहे, चलो बाय बाय, मिलते.